महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आताची सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढायची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रत्नागिरी आणि सोलापूरसह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्ही आज किंवा उद्या प्रवास करणार असाल, घराबाहेर पडणार असाल किंवा नदी, नाले, घाट परिसर आणि सखल भागात राहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय हवामान विभाग म्हणजेच IMD कडून आज 12 ऑगस्टसाठी आणि पुढील दिवसांसाठी जिल्ह्यांनाही हवामान इशारा जारी करण्यात आले आहेत. आणि विशेष म्हणजे कोकण, गोवा विभागासाठी आज आणि उद्याही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. म्हणूनच पुढचे काही तास महाराष्ट्रासाठी किती महत्त्वाचे आहेत, कुठल्या भागात पावसाचा जोर वाढू शकतो, मुंबई आणि पुण्याची परिस्थिती काय आहे, सोलापूरसाठी काय अपडेट आहे आणि नागरिकांनी नेमकी कोणती काळजी घ्यायची, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. सर्वात आधी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार आहे. IMDच्या जिल्ह्यांनाही चेतावणी पेज व 12 ऑगस्ट 2026 पासून पुढील काही दिवसांचे इशारे उपलब्ध करण्यात आले आहेत. कोकण, गोवा विभागासाठी 12 ऑगस्टला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे आणि 13 ऑगस्टलाही जोरदार पावसाची शक्यता दर्शवण्यात आली आहे. म्हणजेच पावसाचा हा स्पेल फक्त काही तासांपुरता मर्यादित असेल असं नाही. स्थानिक परिस्थितीनुसार काही ठिकाणी पावसाची तीव्रता अचानक वाढू शकते. आता मुंबई आणि ठाणेकडे वळूया. मुंबईमध्ये पावसाचा अंदाज म्हणजे प्रशासनासाठी नेहमीच मोठे आव्हान असते, कारण काही तासांच्या जोरदार पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता वाढते. त्यामुळे मुंबईतील नागरिकांनाही हवामानाचा अंदाज पाहूनच प्रवासाचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. विशेष दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे, कारण पावसाच्या वेळी रस्त्यावर पाणी साचणे, वाहतुकीचा वेग कमी होणे आणि काही भागांमध्ये वाहतूक कोंडी निर्माण होणे अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. मुंबईसोबत ठाणे आणि आसपासच्या भागातही पावसाची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. आता पुण्याची बातमी. पुणे आणि आसपासच्या भागातही पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील घाट परिसर हा पावसाच्या काळात विशेष संवेदनशील असतो. घाट भागात जोरदार पाऊस झाला तर दरडी कोसळणे, रस्त्यावर पाणी येणे किंवा वाहतुकीवर परिणाम होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे पुण्याहून मुंबईकडे किंवा मुंबईकडून पुण्याकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. फक्त हवामान खराब आहे म्हणून प्रत्येक ठिकाणी वाहतूक बंद होईल असा अर्थ नाही, पण प्रवास करण्यापूर्वी स्थानिक प्रशासन आणि वाहतूक विभागाकडे अपडेट तपासणे नक्कीच महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांकडेही पाहिलं तर नाशिक आणि रत्नागिरी अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. विशेष कोकण पट्ट्यात पावसाचा जोर वाढू शकतो. रत्नागिरी, रायगड आणि आसपासच्या भागांमध्ये नागरिकांनी नदी, नाले आणि समुद्रकिनारे भागावर विशेष लक्ष घ्यावे. पावसाच्या काळात पाण्याची पातळी अचानक वाढू शकते. त्यामुळे केवळ सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडिओ किंवा मेसेजवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनेकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. आता आपल्या सोलापूरकडे येऊया. आजच्या हवामान अपडेटमध्ये सोलापूरचाही उल्लेख करण्यात आला आहे. मात्र याचा अर्थ संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात एकाच वेळी अतिवृष्टी होणार असा थेट अर्थ काढू नका. हवामानाचा अंदाज हा परिस्थितीनुसार बदलू शकतो. काही भागात जोरदार पाऊस पडू शकतो तर काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण किंवा हलका पाऊस होऊ शकतो. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनाही स्थानिक हवामान अपडेटवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांसाठी हा अपडेट महत्त्वाची आहे. पावसाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीतील कामाचे नियोजन करणे आणि विजांच्या कडकडाटाच्या वेळी मोकळ्या शेतात जाणे टाळणे आवश्यक आहे. मित्रांनो, पावसाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाची आहे. हवामानाचा अंदाज हा शक्यता दर्शवतो. एखाद्या जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा असला तरी त्या जिल्ह्यात प्रत्येक गावात किंवा प्रत्येक शहरात तितकाच पाऊस पडेल असे नाही. म्हणूनच महाराष्ट्रात महापूर येणार, मुंबई पूर्ण बंद होणार किंवा सोलापूरमध्ये मोठे संकट येणार अशा चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत अपडेट तपासा आणि त्यानुसारच निर्णय घ्या. महाराष्ट्रात पावसाचा पुन्हा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रत्नागिरी आणि सोलापूरसह अनेक भागांमध्ये हवामानावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. कोकण, गोवा विभागासाठी 12 आणि 13 ऑगस्टला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुढचे काही तास आणि पुढचे 1-2 दिवस नागरिकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. पण लक्षात ठेवा, पाऊस किती पडेल यापेक्षा पावसाच्या वेळी आपण किती सुरक्षित राहतो हे जास्त महत्त्वाचे आहे. तुमच्या जिल्ह्यात
आज पाऊस किती आहे? मुंबई, पुणे, सोलापूर, नाशिक किंवा तुमच्या गावातील परिस्थिती आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ही माहिती तुमच्या कुटुंबातील आणि मित्रपरिवारातील लोकांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.